शिवसेना नेते वसंत मोरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। वसंत मोरे जी जरांगे पाटील उपोषणाला बसलेले साधारणतः आजचा तिसरा दिवस आहे। मागणी एकच आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं। तुम्ही समर्थनास आलेला काय सांगाल? 100% दादांची जी मागणी आहे पहिल्यापासून ही गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। 100% ते मिळालं पाहिजे, कारण ज्यावेळेस मागच्या वेळेस सुद्धा जे आंदोलन चालू होतं त्यावेळेस मुंबईच्या वेशीवरती दादा आले होते आणि मुंबईच्या वेशीवरनं म्हणून दादांना परत पुन्हा एकदा खोटं बोलून नेण्याचा प्रयत्न केला। पण आता जर ते आझाद मैदानात आलेत, आता मुंबईमध्ये प्रत्येक रस्त्यावरती मराठ्यांचं साम्राज्य दिसतंय आणि आता अगदी अटल सेतू पासून तर आझाद मैदानापर्यंत सगळीकडे मराठा समाज उभा आहे आणि मला वाटतं की ह्याचा उद्रेक होण्याची वाट सरकारने बघू नये। जर अभ्यास केला असेल, आता परत अभ्यास कशा करता करायचा, अजून किती वर्ष अभ्यास करणार? म्हणजे हा जो अभ्यास चालू होता तो काय फक्त निवडणुकांपुरता चालू होता का? अजून निवडणुका झाल्या की यांचा अभ्यास बंद होतो। मग आता एवढे दिवस झाले तर अजून किती समित्या पाठवणार, किती कमिट्या पाठवणार? एकदा आरक्षण द्या ना, बघू काय होतंय ते। उद्धव ठाकरेंनी काल आव्हान केलंय, ते म्हणजे जेवढे मराठा बांधव मुंबई महाराष्ट्राच्या आजूबाजूला आलेले आहेत त्या सगळ्यांना शिवसैनिकांनी जाऊन मदत करावी। मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची मदत कालपासूनच चालू झालेली आहे। मुंबई आणि शहरामध्ये जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणात, आता मी सुद्धा घाटकोपर मधले शिवसैनिक बाहेरच्या बाजूला होते जे की सर्व मराठ्यांना मदत करत होते आणि मला वाटतं की कोणतंही प्रशासन नसलं तरी मराठ्यांना शिवसेना या मुंबई शहरामध्ये चांगल्या पद्धतीने मदत करू शकते। मी बातचीत केलेली आहे का जरांगेंशी आणि काय नेमकी चर्चा झाली? अजून मी गेलो नाही वरती, आता तिथं कमिटी आलेली आहे, जे काय अभ्यास समिती आहे त्यांची आरक्षणाची, ती त्यांच्यासोबत बोलत आहेत। त्यामुळे आता तो खाली आले की जाईल। काय वाटतं एकंदरीत हे सगळं वातावरण बघता भगवं वातावरण मुंबईमध्ये पाहायला मिळतं, यासोबतच अनेक ठिकाणाहून अजूनही येणार आहेत। गणेशोत्सव मुळात चालू आहे, पुण्यामध्ये मोठा गणेशोत्सव असतो। गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये, मी 15 वर्ष नगरसेवक आहे, परंतु मी माझ्या 15 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा गणेशोत्सव पुणे सोडून आलोय। कारण मला वाटतं की माझ्या समाजाला गरजवंतांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आज इथं प्रत्येक जण जो आलाय तो गरजवंत आहे। आणि जे काही आता भाजपचे नेते असतील, इतर लोक असतील, ज्या पद्धतीने आता कमेंट्स चालू आहेत त्यांच्या, त्या फार चुकीच्या पद्धतीने चालू आहेत। त्यांना काहीतरी घडवायचंय, परंतु दादांनी सांगितलं नाही की कोणत्याही परिस्थितीत चावून लागते का? तुम्ही बोलताय काहीतरी घडवायचं, एकंदर सगळे त्याच मार्गाने चालले। ज्या पद्धतीने दुकानं बंद आहेत, त्या पद्धतीने त्यांना आमच्या मराठ्यांना खाणं पिणे द्यायला दिले जात नाहीये, अगदी पाणी, टॉयलेट सगळ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि काही घडलं मुंबईमध्ये तर किती मोठा धोका होऊ शकतो? तो संपूर्णपणे जे काही होईल त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील।